शक्तीपीठ विरोधक आता पंढरपूरला रवाना झालेले आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना द्यावी, तसंच कर्जमाफी व्हावी यासाठी विठ्ठलाला विरोधक साकडं घालणार आहेत। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत असून कोल्हापूरमधून सतेज पाटील आणि राजू शेट्टी, तर सांगलीमधून खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम हे अंकली फाट्यावरून एकत्रित पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत। राज्यभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी चौकात 11:30 वाजता येण्याचं आवाहन केलेलं आहे। तर 12 वाजता नामदेव पायरी या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक करून साकडं घालण्यात येणार आहे। गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं, विधिमंडळात त्याचा आवाज उठवला, परंतु सरकार ऐकायला तयार नाही। जनतेचं सरकार ऐकत नाही, लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही, शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला आज सगळेजण 12 जिल्ह्यातले लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साकडं घालणार आहे की 6 तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील, दर्शनाला येतील, त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ, ही विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठीच्या संरक्षणासाठी मराठी एकीकरण समिती पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता निवेदन सुद्धा देणार आहे। यामध्ये सर्वांनी सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसांना घर नाकारणे, मराठी भाषेवरती अन्याय करणे, विशिष्ट समाजाचा उल्लेख करून शहरात वातावरण बिघडवणे, शहरानं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच समाजाला पुढे करून तेढ वाढवणे, पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुद्धा दुकानं बंद ठेवून जमाव करून पोलिसांवरती दबाव आणणे, हे आम्ही मराठी बांधव खपवून घेणार नाही, अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे। सर्व राजकीय पक्षांचे मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, बहुसंख्य मराठीजन एकत्र सर्वत्र, असा उल्लेख सुद्धा यावर केलेला आहे। विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। विजय, आपण बघतोय कशा पद्धतीने यात उल्लेख करण्यात आलेला आहे, मराठीवरती अन्याय, यासाठी मराठी संघटना एकवटलेल्या दिसत आहेत। बरोबर आहे अमित, काल जी घटना झाली, काल मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो मोर्चा काढला होता मनसेच्या विरोधात, त्या विरोधात आता मराठी ज्या संघटना आहेत त्या सुद्धा आता पुढे येऊ लागलेल्या आहे। मीरा भाईंदरमध्ये जे गोवर्धन म्हणून आहेत त्यांनी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी आज उपायुक्तांना ते संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहेत आणि मराठीच्या विरोधात घर नाकारणे, ज्या इतर बाबी आहेत त्या संदर्भात ते आणि काही लोकप्रतिनिधी समाजामध्ये आणि भाषामध्ये तेढ निर्माण करतायत, जाणून बुजून करतायत, असा सुद्धा मराठी एकीकरण समितीचा आरोप आहे। त्यामुळे सर्व मराठी जनांनी एकत्र असाल तर सर्वत्र राहाल, असा एक संदेश सुद्धा या मराठी एकीकरण समितीने दिला आहे। त्यामुळे सर्व मराठी जन जे असतील, जर आपल्या महाराष्ट्रात आपली मराठी टिकवायची असेल तर सर्व मराठी माणसांनी आणि मराठी प्रेमींनी एकत्र यायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि संध्याकाळी आज 6 वाजता ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहेत। अमित, निश्चित विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।